हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, संध्याकाळची वेळ होती. गावात पावसाची रिमझिम सुरू होती. जुन्या कौलारू घराच्या ओसारीवर एक म्हातारी बाई शांत बसली होती. तिचे सुरकुतलेले हात थरथरत होते आणि डोळ्यात एक विचित्र भूक दिसत होती. फक्त पोटाची नाही तर माणुसकीची. ती होती पार्वती आजी. गावात सगळे तिला पारू आजी म्हणून ओळखायचे. एकेकाळी गावात तिचं खूप नाव होतं. तिच्या हाताच्या भाकरी आणि पिठलं खायला लोक दूरवरून यायची. पण काळ बदलला. मुलं मोठी झाली, शहरात गेली आणि आजी एकटी पडली. त्या दिवशी सकाळपासून आजीच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. ती उठली, काठीचा आधार घेत स्वयंपाकघरात गेली. डबे उघडले पण सगळी रिकामी. तांदूळ नव्हते, पीठ नव्हतं, अगदी चहाची साखरही संपली होती. आजीने खोल श्वास घेतला. देवा, आज तरी कुणीतरी दार ठोकावू दे. तिच्या डोळ्यात पाणी आलं. घराच्या भिंतीवर तिच्या मुलाचे जुने फोटो लटकत होते. मोठा मुलगा अमोल पुण्यात मोठा अधिकारी झाला होता. धाकटा मुलगा नितीन मुंबईत स्वतःच्या संसारात रमला होता. सुरुवातीला दोघे फोन करायचे, पैसेही पाठवायचे, पण नंतर सगळं कमी होत गेलं. आता तर महिन्यानुमहिने फोनही येत नव्हता. आजीने खिडकीतून बाहेर पाहिलं. गावातल्या घरातून गरम भाकरीचा वास येत होता. कुठेतरी कांद्याची फोडणी पडत होती. त्या वासाने तिच्या पोटात भूक अजूनच पेटली. पण स्वाभिमानी आजी कोणाकडे हात पसरवणार नव्हती. ती शांतपणे पुन्हा ओसारीवर बसली होती. तेवढ्या समोरून एक लहान मुलगा सायकल ढकलत येताना दिसला. तो होता गण्या, गावातला गरीब पण मनाने सोन्यासारखा मुलगा. आजी, काय करतेस? तो हसत म्हणाला. आजीने जबरदस्ती हसू आणलं. काही नाही बाळा. गण्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि लगेच ओळखलं. आजी, तू रडलीस का? नाही रे. पण आजीचा आवाज थरथरत होता. गण्या काही बोलला नाही. तो सरळ घरात गेला. स्वयंपाकघराकडे डोकावलं आणि रिकामे डबे पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो धावत स्वतःच्या घरी गेला. त्याची आई गरीब होती. घरात फक्त 2च भाकऱ्या होत्या. पण गण्याने आईचा हात पकडला. आई, पारू आजी उपाशी आहे. आई काही क्षण शांत राहिली. तिने ताटातल्या 2 भाकऱ्या घेतल्या, थोडं पिठलं वाढलं आणि म्हणाली, जा आधी आजीला दे. गण्या आनंदाने धावत गेला. आजीसमोर ताट ठेवलं. गरम भाकरीचा वास येताच आजीचे डोळे भरून आले. हे काय रे? आजी, आधी खा. आजीच्या थरथरत्या हाताने भाकरीचा तुकडा तोडला. पहिला घास तोंडात टाकताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. देवा, आज माझी भूक भागली. पण त्या शब्दात फक्त पोटभर जेवणाचा आनंद नव्हता, त्यात माणुसकीचा स्पर्श होता. त्या रात्री आजी झोपली खरी, पण तिच्या मनात एक प्रश्न सतत फिरायला लागला. ज्यांना मी जन्म दिला त्यांनी माझी भूक दिसली नाही, पण या परक्या लेकराला कशी दिसली? आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आजीच्या दारात एक मोठी कार येऊन थांबली. सकाळची वेळ होती. गावात धुकं पसरलं होतं. पारू आजी अंगणात झाडत होती. रात्री गण्याने दिलेल्या 2 भाकरीतील तिची पोट भरलं होतं, पण मन अजूनही भरलं नव्हतं. तेवढ्यात घरासमोर एक मोठी काळी कार घेऊन थांबली. गावात अशी कार क्वचितच यायची. आजूबाजूचे लोक घराबाहेर डोकावू लागले. कोण आलं बरं? पारू आजीकडे. कारचं दार उघडलं आणि त्यातून सूटबूट घातलेला एक तरुण खाली उतरला. त्याच्या डोळ्यावर काळा चष्मा होता, हातात महागडं घड्याळ, पण चेहऱ्यावर एक विचित्र बेचैन. आजी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि अचानक तिच्या हातातून झाडू खाली पडला. अमोल, तोच तिचा मोठा मुलगा. 10 वर्षांनी पहिल्यांदा गावात आला होता. अमोल आजीसमोर आला, पण त्याला डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत होत नव्हती. आई, हा शब्द ऐकताच आजीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती पुढे झाली, पण लगेच थांबली. मनात हजारो प्रश्न होते. आज अचानक आईची आठवण. अमोल शांत होता. गावकरी दुरून सगळं पाहत होते. आजीने त्याला घरात बसवलं. घरात अजूनही रिकामे डबे तसेच होते. भिंतीवरचा जुना रंग पडला होता. अमोलच्या नजरा सगळीकडे फिरत होत्या. आजीच्या चेहऱ्यावर अपराधपणा स्पष्ट दिसत होता. आई, तू मला काही सांगितलं का नाही? आजी हलकसं हसली. काय सांगू रे म्हातारी? आई उपाशी आहे हे सांगायला आईचं मन तयार होतं का? होत नाही. हे ऐकताच अमोलचा कंठ दाटून आला. तो खाली बसला आणि आजीचे पाय पकडून रडू लागला. आई, मला माफ कर. पैशाच्या मागे धावताना मी तुलाच विसरलो. आजीच्या डोळ्यातून पाणी होतं, पण आईचं मन शेवटी आईच
तिने थरथरत्या हातांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. रडू नको बाळा. तेवढ्यात बाहेरून आवाज आला, आजी मी आलो. गण्या होता. त्याच्या हातात पुन्हा एक डबा होता. तो आता आत आला आणि अमोलला पाहून थांबला. हा कोण? आजी हसली. माझा मुलगा. गण्याने निरागसपणे विचारलं. मग हा आधी कधी आला नाही? तो प्रश्न ऐकून घरात शांतता पसरली. अमोलच्या डोळ्यात लाज उतरली. गण्याने डबा पुढे केला. आजी आईने खीर पाठवली आहे. आजीच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. अरे वा. अमोल गण्याकडे पाहत होता. त्या छोट्या मुलाने गेल्या 2 दिवसात जे केलं होतं ते स्वतःच्या मुलांनी वर्षांमध्ये केलं नव्हतं. अमोलने खिशातून पैसे काढले. हे घे बाळा. पण गण्याने हात मागे घेतला. नको आजी, माझी पण आहे. हे ऐकताच अमोल पूर्णपणे तुटून गेला. त्या रात्री तो आईच्या जवळ बसून राहिला. आजीने त्याच्या वरून हात फिरवला. विचारलं, बाळा एवढ्या वर्षांनी अचानक कसा आला? अमोल काही क्षण शांत राहिला आणि मग थरथरत्या आवाजात म्हणाला, आई डॉक्टर म्हणाले आहेत मला गंभीर आजार आहे. आजीच्या पायाखालची जमीन सरकली. काय? अमोलच्या डोळ्यात अश्रू होते. आई कदाचित माझ्याकडे फार वेळ नाही. आजी स्तब्ध झाली. त्याच्या वाटेकडे ती वर्षानुवर्षे पाहत होती. तो आज परत आला होता, पण नियती काही वेगळाच लिहून आणली होती. रात्र खूप झाली होती. बाहेर पावसाचा आवाज सुरू होता. वीज चमकत होत्या. पण पारू आजीच्या मनात त्याहूनही मोठं वादळ उठलं होतं. अमोल तिच्यासमोर शांत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. आजीने थरथरत्या आवाजात विचारलं, बाळा कोणता आजार झालाय तुला? अमोलने डोळे खाली केले. आई डॉक्टर म्हणतात माझ्या किडनी खराब झाल्या आहेत. आजी काही क्षण निशब्द झाली. तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. काय बोलतोयस? हो आई. अनेक वर्ष कामाच्या ताणात शरीराकडे लक्ष दिलं नाही. आता आठवड्यातून 2दा डायलिसिस करावं लागतं. अमोल बोलत होता, पण प्रत्येक शब्द आजीच्या काळजावर वार करत होता. आईचं मन शेवटी आईचंच. ज्याने तिला वर्षानुवर्षे विसरलं त्याच मुलासाठी तिच्या डोळ्यात अश्रू आले. देवा, माझ्या लेकरालाच का? अमोल शांतपणे म्हणाला, आई मला वाटलं होतं मी खूप मोठा झालोय. पैसे, बंगला, गाडी सगळं मिळवलं. पण आज समजलं माणूस कितीही मोठा झाला तरी आईशिवाय तो अपूर्णच असतो. आजीने त्याचा हात घट्ट पकडला. काळजी करू नकोस बाळा, तू बरा होशील. पण अमोल हलकसा हसला. डॉक्टर म्हणतात किडनी ट्रान्सप्लांट करावे लागेल. नाहीतर तो पुढे बोलू शकला नाही. आजीच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात दारावर टकटक झाली. गण्या होता. आजी झोपलीस का? नाही रे बाळा. गण्या आत आला. अमोलच्या चेहऱ्याकडे पाहून त्याला काहीतरी गंभीर असल्याचं जाणवलं. काय झालं? आजी काही बोलणार इतक्यात अमोलने विषय बदलला. काही नाही रे. पण गण्या हुशार होता. त्याने आजीकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातलं दुःख ओळखलं. त्या रात्री गण्या घरी गेला, पण त्यालाही झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आजी एकटीच मंदिरात गेली. देवापुढे हात जोडून ती रडू लागली. देवा, माझं आयुष्य घे, पण माझ्या मुलाला वाचव. मंदिरातून परतताना तिच्या मनात एक मोठा निर्णय तयार झाला होता. ती सरळ शहरातल्या हॉस्पिटलमध्ये गेली. डॉक्टरांनी तपासणी केली. काही वेळानंतर डॉक्टर बाहेर आले. आजी, तुमची किडनी मॅच होऊ शकते. हे ऐकताच आजीच्या चेहऱ्यावर समाधान आलं. पण माझी किडनी माझ्या मुलाला द्या. डॉक्टर चकित झाले. पण तुमचं वय खूप जास्त आहे. हा निर्णय धोकादायक ठरू शकतो. आजी शांतपणे म्हणाली, आईचं आयुष्य लेकरांसाठीच असतं डॉक्टर. तेवढ्यात मागून आवाज आला. नाही आई. अमोल उभा होता. त्याने सगळं ऐकलं होतं. तो धावत आला आणि आजीच्या पायावर पडला. आई, मी इतकी वर्ष तुला एकटं सोडलं आणि आज तू माझ्यासाठी जीव द्यायला तयार झालीस. आजीच्या डोळ्यात अश्रू होते. आई मुलावर प्रेम करायचं कधीच थांबत नाही रे. हॉस्पिटलमध्ये सगळ्यांचे डोळे पाणवले. अमोल जोरजोरात रडत होता. त्याला पहिल्यांदाच समजलं होतं, भूक फक्त पोटाची नसते. कधीकधी माणूस आयुष्यभर आईच्या प्रेमासाठीही उपाशी असतो आणि त्याची जाणीव खूप उशिरा झाली होती. हॉस्पिटलच्या बाहेर शांतता होती. अमोल खुर्चीवर बसला होता. डोळ्यात भीती, मनात अपराधपणा. आत पारू आजीची तपासणी सुरू होती. डॉक्टर बाहेर आले आणि गंभीर आवाजात म्हणाले, ऑपरेशन होऊ शकतं, पण आजीच्या वयामुळे धोका खूप मोठा आहे. हे ऐकताच अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. नाही डॉक्टर, मला आईचा जीव धोक्यात घालायचा नाही. पण पारू आजी हसली. बाळा, आई लेकरांसाठी मरायलाही तयार असते. अमोल तिच्या गळ्यात पडून रडू लागला. तेवढ्याच हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये धावत एक माणूस आला. आई, तो होता नितीन, धाकटा मुलगा. कित्येक वर्षांनी तोही आईसमोर उभा होता.
त्याच्या डोळ्यातही पश्चाताप होता. तो थेट आईच्या पायावर पडला. आई, मला माफ कर. आम्ही दोघेही तुला विसरलो. आजीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझी लेकरं परत आली. आत्ता मला काही नको. नितीनने अमोलकडे पाहिलं. दोन्ही भाऊ एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागले. त्या क्षणी पैशाचा अहंकार, शहराची श्रीमंती, मोठेपणा सगळं संपलं होतं. उरलं होतं फक्त आईचं प्रेम. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक हॉस्पिटलमधून चांगली बातमी आली. अमोलसाठी दुसऱ्या डोनरची व्यवस्था झाली होती. ऑपरेशन यशस्वी झालं. काही दिवसांनी अमोल पूर्णपणे बरा होऊ लागला. पण त्या काही दिवसात एक गोष्ट पूर्ण बदलली होती. दोन्ही मुलं पुन्हा आईजवळ आली होती. ते तिला गावात एकटी सोडायला तयार नव्हते. पण पारू आजीने शांतपणे सांगितलं, मी इथंच राहणार, माझ्या मातीमध्ये. मग अमोल आणि नितीनने गावातलं जुनं घर नव्याने बांधून काढलं. घर पुन्हा हसू लागलं. आता रोज संध्याकाळी त्या घरातून भाकरीचा वास यायचा आणि ओसारीवर पारू आजी, अमोल, नितीन आणि छोटा गण्या एकत्र बसून जेवायचे. एक दिवस आजीने गण्याला जवळ घेतला आणि म्हणाली, बाळा, माझ्या पोटाची भूक माझ्या मुलाने नाही, तू भागवलीस. गण्या हसला. आजी, म्हातारी माणसं कधी उपाशी ठेवायची नसतात. हे ऐकताच सगळ्यांचे डोळे पाणवले. काही महिन्यांनी गावात मोठा कार्यक्रम झाला. अमोलने गावात पार्वती अन्नछत्र सुरू केलं, जिथे रोज गरीब आणि वृद्ध लोकांना मोफत जेवण मिळू लागलं. उद्घाटनाच्या दिवशी पारू आजीने पहिली भाकरी एका वृद्ध आजीच्या ताटात वाढली आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. त्या रात्री ती शांत झोपली, कारण आत्ता तिची भूक संपली होती, पोटाचीही आणि प्रेमाचीही. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.